साधारणतः मागच्या 20 ते 25 वर्षामध्ये साधारणतः आम्ही 25 ते 30,000 लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही बेरोजगारांना रोजगार दिलेला आहे. आणि आमच्याकडे जशा टाटा मोटर, बजाज ऑटो किंवा महिंद्रा किंवा मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये आम्ही या लोकांना जॉब दिलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्यांना 20 वर्षापूर्वी जॉईन केलं त्यावेळेस त्यांचे पगार, काही लोकांचे पगार जे 10,000 12,000 रुपये होते. आज जे लोक टिकून राहिले इतक्या दिवस, त्यांचा एक्सपिरियन्स वाढला, स्किल वाढत गेलं आणि आज तेच लोकांचे पगार आज 2.5-3 लाखापर्यंत त्यांच्या पोहोचले. उदगीरमध्ये आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आपल्या कार्यक्रमाच्या स्थळावर पोहोचलो त्यावेळेस तिथं बघितलं की साधारणतः 700-800 लोक आम्ही यायच्या आधी आलेले होते लोक. आणि लोकांना एवढी कामाची गरज होती, लोकांकडे कामं नव्हती. भरपूर लोक शिकलेली होती, ITI झालेली होती, डिप्लोमा झालेली होती, काही लोक 10वी-12वी वाले होते, पण त्यांच्याकडे रोजगार नव्हता. आणि एवढे आशेने बघत होते सगळे की बाबा हे सर आलेत आणि हे आपल्याला आता एक चांगल्या कंपनीत जॉब लावतील. आणि हे सगळं बघून आश्चर्याचा धक्का बसला की बाबा एवढी मोठी बेरोजगारी या एरियामध्ये आहे. आणि आपण सगळ्यांना प्रॉपर नियोजन केलेलं आहे, सगळ्या लोकांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि सगळ्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे की बाबा सगळ्यांना आपण 100% लोकांना सगळ्यांना जॉब देऊ. आपण इथून त्या लोकांना तिकडे नेण्यासाठी ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी दिलेली आहे. तिथं आल्यानंतर त्या लोकांना राहण्याची फॅसिलिटी आपण देतो आहे. तिथं आल्यानंतर आपण त्यांना कॅन्टीन फॅसिलिटी देतो आहे आणि चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांच्या स्किलप्रमाणे आम्ही त्यांना जॉब देऊ आणि त्या लोकांना रेग्युलाइज करू. जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडं जवळपास 150 कंपन्याज आहेत ज्याच्यावरून आमच्या प्लेसमेंटचा टायअप आहे. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत ते सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत. जसं तुम्हाला नाव सांगितलं टाटा मोटर, बजाज ऑटो किंवा महिंद्रा किंवा मल्टीनॅशनल कंपनीज जे आहेत त्यांच्याबरोबर आमचं टायअप आहे. आणि हे जे मुलं आम्ही घेऊन चाललेलं आहे त्यांच्या स्किलप्रमाणे जिथं त्यांना जिथं चांगली सॅलरी मिळेल, जिथं त्यांचं फ्युचर चांगलं होऊ शकतं अशा ठिकाणी आपण त्या पोरांना लावतो. सतीश सुळे महाराज आणि आयोजन समितीचे मनापासून आभार मानतो. आमदार संजयजी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा खरोखरच बेरोजगारांच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन आला आहे. माझ्या तरुण मित्रांना या कार्यक्रमाचे उद्घाटक शिल्पाताई बनसोडे मॅडम, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामचंद्र तिरके साहेब, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती स्वातीताई गुडे मॅडम यांचे पण मी मनापासून आभार मानतो.